राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 1 जुलै सायंकाळचे 7 वाजत आलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. पण त्या अगोदर काल आपल्या यूट्यूब चॅनलवरती बरेचसे नवीन कमेंट आले, जे पहिलेच कमेंट केली त्यांनी, की अंदाज चुकला. नक्की कुठे चुकला हे सुद्धा तुम्ही नक्की सांगत चला, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करायला या ठिकाणी वाव मिळेल. बाकी जो काल अंदाज दिला होता, म्हणजे काल सकाळी जो अंदाज दिला कालसाठीचा, त्यात कोकणात चांगला पाऊस दाखवलेला. कोकण घाटात पाऊस पाऊस चांगला झाला अंदाजाप्रमाणे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे बऱ्यापैकी चांगला, मध्यम ते जोरदार, आणि त्याचा अंदाज सुद्धा या ठिकाणी दिला होता. आणि मध्य महाराष्ट्राच्या या भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज दिला, तर या ठिकाणी पाऊसमान कमीच आहे. आणि आता आपण दररोज सायंकाळच्या व्हिडिओमध्ये जो सकाळी आज सकाळी जो अंदाज सांगितलेला, तो कितपत खरा ठरला हे उद्या सायंकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की अशा प्रकारे दाखवत जाऊ. सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर कमी दाबाचं क्षेत्र लवकरच बंगालच्या उपसागराच्या अ, उत्तर भागाकडे विकसित होण्याची शक्यता आहे. दुसरी एक चक्राकार मध्य प्रदेशच्या आसपास त्याच्याच प्रभावाखाली बनताना दिसते. आणि या दोन्ही सिस्टम आहेतच, आणि त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढलेला राहील. खास करून कोकण, घाटमाथा, त्यानंतर राज्याच्या उत्तरेकडील भाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्याचा थोडासा भाग आणि विदर्भाचे भाग, या ठिकाणी या पावसाचा जोर विशेष करून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या ऑफशोर ट्रफ कोकण किनारपट्टीला सक्रिय झालेली आहे, आणि त्यामुळे कोकणातही पाऊस वाढलेला आहे. मुंबईच्या आसपासही चांगला पाऊस बरसतोय. सॅटेलाइट इमेज जर आपण पाहिली तर दररोजची सॅटेलाइट इमेज सध्या मिळत नाहीये. जी अवेलेबल आहे त्यानुसार जर पाहिलं तर कोकणात किनारपट्टीला खास करून मुंबई, ठाणे, पालघरचे भाग आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे काही भाग आहेत. जोरदार पावसाचे ढग अजूनही दिसत आहेत, आणि बाकी संपूर्ण कोकणात हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग आहेत. घाट विभागात मग नाशिकपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर घाट विभागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचे ढग आहेत. आणि थोडं तिथून पुढे गेला तर ते ढग हलक्याशा पावसाचेच आहेत, आणि तिथून पुढे पाऊस नाहीये. त्यानंतर मराठवाडा विभागामध्ये सुद्धा धाराशिव आहे, बीडचे काही भाग आहेत, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, काही प्रमाणात पावसाचे ढग आहेत. नाशिक, धुळे, जळगावच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. बुलढाण्याच्या काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत. यवतमाळ, वर्ध्याकडे सुद्धा आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये पाऊस देणारे ढग आहेत. एकूणच रात्रीचा जर अंदाज पाहिला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला 100% शक्यता आहे की पाऊस पडेल. मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील. घाटातही रात्री जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे. त्यानंतर या ठिकाणी पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटे पाऊस हळू-हळू वाढण्याची शक्यता सध्या दिसत आहे. आत्ता पाऊस होतोय, पण व्याप्ती थोडीशी कमी आहे. पण पुढील काळात ही व्याप्ती हळू वाढत जाईल. त्यानंतर मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, बीड असेल, परभणी असेल, धाराशिव, लातूरचे काही भाग आहेत. हलक्या मध्यम पावसाळी राहतील. त्यानंतर धुळे, जळगावच्याही बऱ्यापैकी भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील. मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागामध्ये मात्र जास्त काही शक्यता दिसत नाही. हा जो पर्जन्यछायेचा भाग आहे, त्या ठिकाणी जास्त पावसाचा अंदाज रात्रीसाठी नाही. यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्याही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, नाशिकचा घाटाकडील भाग असेल. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. एका आणि दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तसेच भंडारा, गोंदिया, नागपूरचे उत्तरेकडील भाग असेल, याही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, आणि पाऊस होण्याची शक्यता 100% आहे, पण मुसळधार पाऊस होण्याची शक्यता साधारणतः 50%च्या आसपासपर्यंत आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर नंदुरबार, धुळे, नाशिकचे एक दुसरे भाग, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदियाचा राहिलेला भाग, वर्धा, या ठिकाणी सगळीकडे नाही, मात्र काही भागांमध्ये मध्यम, तर काही ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होईल. काही ठिकाणी विजा चमकतील. काही भागांमध्ये बिना मेघगर्जनेसह हा पाऊस पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा हलक्या मध्यम मान्सून सरी, मग नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर पश्चिमेकडील भागांमध्ये हलक्या मध्यम, घाटी भाग सोडून हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील. मात्र तिथून पुढचा जो भाग असेल, आणि इकडे अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर किंवा छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे दक्षिण देखील भाग असतील. या ठिकाणी अजून तरी मॉडेलनुसार विशेष मोठा पावसाचा अंदाज दिसत नाही. मात्र काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरी होण्याची शक्यता दिसते. पण ही शक्यता कमी प्रमाणात, म्हणजे खूप थोड्या क्षेत्रावरतीच आहे. सगळीकडे मोठ्या प्रमाणात ही शक्यता नाही. म्हणजे काही ठिकाणीच हलक्याशा पाऊस सरी होऊ शकतात. आणि जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार 2 तारखेला पालघर आणि पुणेचा घाटाकडील भाग अतिवृष्टी होण्याचा या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे. मुंबई, ठाणे, रायगड याही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलाय. रत्नागिरी, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. सिंधुदुर्ग,
नाशिक घाटमाता, नाशिक पूर्वेकडील भाग, जळगाव या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय. गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर पुणे पूर्व, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी येलो अलर्ट आहे. तर सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर हलका पाऊस किंवा हलकी गर्जना, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व हलक्या पावसाचाच अंदाज आहे. धोक्याचे इशारे या ठिकाणी नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.